मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपी आहे। लहान मुलांना तेच तेच रोज चपाती भाजी डब्याला नको असते। त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रोटीन, विटॅमिन्स, फायबरयुक्त अशी काही वेगळी रेसिपी करू शकता। तर चला पाहूया पटकन होणारी टेस्टी आणि हेल्दी मूग चिला रेसिपी। इथे 6 ते 7 तासांसाठी मूग भिजवून घेतले आहेत। यामध्ये किसलेले गाजर, चिरलेला टोमॅटो, 5-6 मिरच्या, आले आणि कोथिंबीर घ्यायची आहे। त्यासोबतच हळद, तिखट, मीठ आणि जिरंही घेतलं आहे। आता गाजर आणि टोमॅटो सोडून सर्व साहित्य आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। साधारण डोशाप्रमाणे याचं बॅटर करून घ्यायचं आहे। वाटताना थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे। आता या वाटलेल्या मिश्रणामध्ये गाजर, टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ताही घाला। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि डोशाप्रमाणे तेल लावलेल्या तव्यामध्ये छान किंचित जाडसर असं पसरवून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी मस्त गुलाबी असं भाजून घ्यायचं। वरून तुम्ही थोडंसं लोणी लावा। भरपूर तेल सोडून खमंग भाजून घ्या। चटणीकरिता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप घेतले आहेत। त्यासोबत मिरची, आले, कोथिंबीर, थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि किंचित साखर, शेंगदाण्याचा कूट असं घातलं आहे। कमेंट करून नक्की सांगा आजची मूग चिला रेसिपी तुम्हाला कशी वाटली। खूपच इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपी आहे। तुम्हीही नक्की करून पहा। मुलांनाही खूप आवडेल। अशाच खमंग, हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपी पाहण्यासाठी अर्चनाज रेसिपीज चॅनल सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।